नर्मदे हर. नर्मदे हर. बोला बाबा, आपण यंग आहात आणि मला वाटतं नाही की या वयात तुम्ही परिक्रमा करतात. कसं बरं एवढं? आणि माझं नाव पहिलं प्रदीप लिंबाज देठे, राहणार सोनगिरी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मी 3 वर्ष अगोदर ऐकत गेलो की बा परिक्रमा करणाऱ्याचं जीवन हे सफल होतं. आणि परिक्रमा भरपूर आहे, पण नर्मदा परिक्रमा ही अशी आहे की तर हर साधू संतांनी तपस्या केली आहे. परिक्रमा आपण नर्मदा मैयाची करत असताना ती परिक्रमा मैयाची नसून सर्व साधू संतांची परिक्रमा होती. ही बरोबर आहे. आणि इथं आलेले अनुभव, ज्यावेळेस मी आलो 2 दिवस वाटत होतं माझ्या वयचं कोणी नाही, एवढं चालू शकत नाही. मला 3ऱ्या दिवशी ताप आली होती. मी दवाखाना न करता डायरेक्ट मैयाच्या तिरी गेलो, तटाला गेलो आणि मैयाला एकच सांगितलं की ताप आली, मी आंघोळ करतोय. त्या दिवशी माझा ताप एका घंट्यात बरा झाला. मला येऊनी थंडीने काही. आम्ही त्यानंतर खापरमाळावर आलो. खापरमाळ लोक एवढं कठीण सांगत होते, तो ज्याने पार केला त्याची परिक्रमा होती म्हणजे. तर मला कोणीतरी एक विना अनुभवी व्यक्ती भेटला चढता चढता. तो कुणीकडून आला आणि कुणीकडे गेला याचा पत्ता बी लागला नाही. आणि वर चढून दिलं गेला. मी नर्मदेहर म्हणलं. तो व्यक्ती माझ्यासाठी दुसरा कोण नसून नर्मदा मैया साक्षात मला भेटली. त्यानंतर त्या पुढे आल्यावर सुलपानी जी झाडी डोंगर, तिथं एक व्यक्ती आला. तो चिरंजीव, एक कोणता डोंगर आहे म्हणे चिरंजीवचा, अश्वत्थामा. मी अश्वत्थामा भेटन ह्या आशेने डोंगर चालत होतो मुद्दाम. लोक सांगत होते रोडनाचा वाट सोपी आहे, पायदंडीने जाऊ नका, तुम्हाला मार्ग कठीण लागन. पण मी कठीण मार्ग यासाठी निवडला होता की अश्वत्थामाचं दर्शन होतं म्हणे. साक्षात माईने असा अश्वत्थामासारखाच पाठवला. नर्मदेहर म्हणून गेला, मागं फिरून पाहिलं तोही दिसला नाही. तिथंही दर्शन झालं. एका डोंगरावर भल्या मोठ्या नागाचंही दर्शन झालं. मी प्रयत्न केला, पाठलाग केला, पण सापडला नाही. असे बरेचसे अनुभव आले. आम्ही एक दिवस 7-8 जण चालत होतो. त्यातले 1-2 जण म्हणत होते की बा आता भुका लागल्या, आपला पुढचा मार्ग आश्रम खूप लांब आहे, आता आपल्याला काय भेटन. आम्ही बोलता बोलता जी एक गाडी आली 4 व्हीलर आणि आम्हाला अशी परिस्थिती येऊन गेली तर दिवसभरही भुकायचं काम पडलं. आणि आम्ही पुन्हा चालता विचार करत होतो की आजचा मुक्काम कुठं राहील, कुठं झोपाची वेळ येईल, काय भेटन. पण मैयानं अजूनही कुठं हुकून मुक्काम दिला नाही. एवढी मैयाची अपार लीला आहे. पण जो मैयाचा जप करत चालन पावला पावली, त्याला कुठलंही दुःख राहत नाही, कुठलीही वेदना होत नाही. आणि सकाळी थंड्यापणाला घरी आंघोळ करायची जीवर येते. इथं आंघोळ केली की आणखी नवी उमेद आणि नवं तेज या शरीरात निर्माण होतं. आणि जेवढा जप झाला तेवढं हे शरीर आणखीन पुढं धाव घेण्याचा प्रयत्न करतं. ते आपल्याला कुठल्याही प्रकारचा जीवार येत नाही. समजा आपल्याला थकवा जाणवत नाही. मी रोज 30 किलोमीटर चालतो. रात्रभर झोपही होत नाही. असं वाटतं आपल्याला धकायचं आहे. सकाळी आंघोळ करून देवपूजा झाली की माझ्यापेक्षा काही वयस्कर लोक आहे, त्याला खूप मोठे अनुभव आलेले. आपली पहिलीच परिक्रमा आहे. अनुभव येतील आणि अजूनही येत राहतील. आणि मैया जागोजागी दर्शन देते, फक्त घेणारा पाहिजेत. अरे वा. नर्मदेहर. जय जनार्दन, जय बाबाजी. बाबा, आपण इथं आलात आणि आपण जी मुलाखत दिली याबद्दल सुलपानी झाडी नर्मदा आश्रम मुलगी आपलं सर्वांचं आभार मानतं. आणि आईच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आपली जी यात्रा आहे ही सुखमय आणि मंगलमय आई करो. आईच्या चरणी हीच प्रार्थना आहे. नर्मदेहर. नर्मदे.